माझ्या सासूची तिन्ही मुलं माझ्या सासूचा खूप छळ करत असायची. त्यांना जेवायला सुद्धा देत नसायची आणि त्यांना एका खोलीत कैद करून ठेवले होते. जेव्हा हे मी माझ्या नवऱ्याला सांगायचे तेव्हा ते सुद्धा म्हणायचे की जे काही होत आहे ते योग्यच होत आहे. नवऱ्याचे बोलणे ऐकून मी हैराण होत होते. एक दिवस मला सासूबाईंच्या खोलीतून किंचाळण्याचा आवाज आला, म्हणून मी धावत त्यांच्या खोलीत गेले. पण समोरचे दृश्य पाहून माझी शुद्ध सरपली, कारण माझ्या दिरांनी तर माझे नाव रुपाली आहे. माझ्या मोठ्या बहिणीसाठी आज खूप श्रीमंत घराण्यातील स्थळ आले होते. त्यांची 3 मुले होती. त्या 3 मुलांपैकी छोट्या मुलाचे स्थळ माझ्या मोठ्या बहिणीसाठी आले होते. पहिल्या 2 मुलांची लग्न झाली होती आणि त्यांच्या घरात त्यांच्या आईसुद्धा होत्या. माझ्या बहिणीने या स्थळाला होकार दिला होता, पण त्यानंतर माझी बहीण खूप काळजीत आणि खोल विचारात दिसायला लागली होती. तसं पण आमच्या घरात नकार देण्याचा हक्क कोणालाच नव्हता. जर माझ्या बहिणीने या लग्नासाठी नकार दिला असता तरी माझ्या पप्पांनी तिचे लग्न तिथेच केले असते, कारण माझ्या 2 बहिणींची लग्नसुद्धा पप्पांच्याच मर्जीने झाली होती. माझे पप्पा खूप कडक स्वभावाचे होते आणि जुन्या विचारांचे होते. पण माझी मोठी दिदी खूपच जास्त काळजीत दिसायला लागली होती. मला सुद्धा दिदीची काळजी वाटायची. मी दिदीला सारखे विचारायचे, पण दिदीने मला काहीच सांगितले नाही. लग्नाच्या दिवशी मी तिच्या खोलीत तिला उठवण्यासाठी गेले होते की आज तिचे लग्न आहे, कमीत कमी आजच्या दिवस तरी तिने लवकर उठावे. पण मी हे पाहून हैराण झाले की ती तिच्या बेडवर नव्हतीच. तिने पिलोंना असे ठेवले होते की ते पाहून आम्ही समजू की ती अजून झोपली आहे. याचा अर्थ ती रात्रीच घरातून पळून गेली होती. लग्नाची सगळी तयारी झाली होती आणि मुलाकडील पाहुण्यांचे सुद्धा फोन येत होते की आम्ही तासाभरात निघत आहोत. पण इथे तर नवरी मुलगीच गायब झाली होती. आता खूपच मोठे संकट माझ्या पप्पांसमोर उभे राहिले होते, कारण आमच्या खानदानात माझ्या पप्पांना खूप मोठी इज्जत होती. देवाने माझ्या पप्पांना 5 मुली दिल्या होत्या, पण माझे पप्पा असे कधीच म्हटले नाही की देवाने फक्त मला मुलीच दिल्या आहेत, मुलगा दिला नाही. आजपर्यंत आम्ही आमच्या पप्पांची इज्जत जपली होती, त्यांचा सन्मान जपला होता. माझ्या 2 मोठ्या बहिणींनी सुद्धा नेहमीच पप्पांचा मान राखला होता. त्या कधीच पप्पांच्या विरोधात गेल्या नाहीत. त्यांनी पप्पांच्या पसंत केलेल्या मुलांसोबतच लग्न केले होते आणि आपापल्या सासरी आनंदाने राहत होत्या. आता माझ्या 3ऱ्या बहिणीचे लग्न होते, परंतु माझ्या दीदीने माहीत नाही काय विचार केला आणि ती घरातून पळून गेली. माझ्या दीदीने जाण्याअगोदर आमच्यासाठी एक पत्र लिहून ठेवले होते, ज्यामध्ये लिहिले होते की मी माझ्या आवडीच्या मुलाबरोबर जात आहे. माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे. मला त्याच्यासोबतच लग्न करायचे आहे. मी ते पत्र पप्पांच्या हातामध्ये दिले. ते पत्र वाचताच अंगात जीव नसल्यासारखे पप्पा तिथेच खुर्चीवर बसले आणि आपले डोके दोन्ही हातांनी पकडून रडू लागले. पप्पांची अशी अवस्था मला पाहावत नव्हती, म्हणून मी त्यांच्या पायाजवळ बसले आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा पप्पा माझ्याकडे अशा नजरेने पाहू लागले की मी सुद्धा काहीतरी गुन्हा केला आहे. माझे आई आणि पप्पा दोघेही खूप टेन्शनमध्ये होते. माझे पप्पा मला म्हणाले की रूपा, आता तूच आमची इज्जत वाचवू शकतेस. तुझ्या दिदीच्या जागी तू नवरी बनून जा. पप्पांचे हे शब्द ऐकताच मी आश्चर्याने त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले. माझे वय तर फक्त 18 वर्ष मागच्या महिन्यातच पूर्ण झाले होते आणि मी लगेच लग्न कशी करू शकत होते? मला अजून शिकायचे होते. पण पप्पांच्या शब्दाला मान देऊन मी माझ्या स्वप्नांची कुर्बानी द्यायला तयार झाले. पण प्रश्न हा होता की मुलाकडच्या माणसांनी मला पसंत केले असते का? त्यांना ही गोष्ट मान्य झाली असती का? कारण त्यांनी तर माझ्या दीदीला पसंत केले होते ना. अजूनपर्यंत पाहुणे मंडळी आली नव्हती. तोपर्यंत सर्व काही ठीक होते, पण जसे पाहुणे आले तसे लगेच माझ्या आईने मुलाच्या आईला घरात बोलावून घेतले आणि रडत रडतच त्यांना सर्व काही सांगून टाकले. मुलाच्या आईच्या पायावर डोके ठेवून माझ्या आईने माफी मागितली आणि म्हणाली, आमचा नाईलाज आहे हो, आमची इज्जत ठेवा. आमच्या छोट्या मुलीबरोबर तुमच्या मुलाचे लग्न करण्यास तुम्ही तयार व्हा. जर आलेली वरात आमच्या दारातून अशीच परत गेली तर आमची खूपच बदनामी होईल हो. नवरदेवाची आई खूपच समजूतदार आणि चांगली स्त्री होती. समोरच्या व्यक्तीची परिस्थिती आणि त्यांची अवस्था त्या चांगल्या प्रकारे ओळखत होत्या. त्यांनी लगेच आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही. यामध्ये तुमची काहीच चूक नाही. जे काही केले आहे ते तुमच्या मुलीने केले आहे. त्यामध्ये तुमचा दोष नाही. तुम्ही चिंता करू नका. आम्ही तुमच्या छोट्या मुलीचा स्वीकार करायला तयार आहोत. मी माझ्या मुलाला समजावेन.
त्यांनी लगेच आपल्या मुलाला बाजूला घेतले आणि सर्व गोष्टी नीट समजावून सांगितल्या. मी मात्र हृदयावर दगड ठेवून हे लग्न करण्यास तयार झाले होते, कारण जर मी या लग्नासाठी तयार झाले नसते तर माझे आईवडील कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिले नसते. मी चेहऱ्यावर लग्नाची ओढणीच घेऊन लग्नाच्या सर्व विधी लवकरात लवकर पार पाडल्या होत्या, कारण आलेल्या लोकांना संशय यायला नको आणि त्यांना बोलण्यासाठी संधी मिळायला नको म्हणून. शेवटी माझे अशा प्रकारे लग्न झाले. माझ्या आई आणि पप्पांनी माझ्या सासरच्या लोकांना सांगितले की तुम्ही आमची इज्जत वाचवली आहे, आमची मुलगी नेहमीच तुमची काळजी घेईन. मी सुद्धा मनातल्या मनात शपथ घेतली होती की या स्त्रीने माझ्या घराची इज्जत वाचवली आहे, त्यामुळे काहीही झाले तर या स्त्रीबरोबर मी चांगलेच वागेन. शेवट आता त्या माझ्या नात्याने सासूबाई होत्या. मी हा विचार करून माझ्या वडिलांच्या घरून माझ्या सासरी आले होते. घरात मी माझ्या सासूबाईंची छोटी सूनबाई होते. माझ्या सासूबाईंचे माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम होते. त्यांनी मला जवळ बोलवले आणि म्हणाल्या, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. माझ्या दोन्ही सुना थोड्याशा विचित्र स्वभावाच्या आहेत. मीच त्यांना पसंत करून या घरात घेऊन आले होते, परंतु लग्न झाल्यानंतर काही दिवसातच त्यांनी आपले रंग बदलले आणि तू त्यांच्या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नकोस. त्यांनी जर तुला काही सांगितले तर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे. हे तुझे स्वतःचे घर आहे, कोणालाच तू घाबरू नकोस. सासूबाईंचे हे बोलणे ऐकून मी खूप काळजीत पडले होते, कारण माझ्या मनात नसताना मी माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या बहिणीसाठी माझ्या नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नासाठी मी अजिबातच तयार नव्हते. मला काय माहिती होते की माझ्या बहिणीच्या जागी माझेच लग्न होणार आहे. माझी बहीण तर तिच्या आवडीच्या मुलाबरोबर पळून गेली होती, पण मला आगीत ढकलण्यात आले होते. मला तर बाबा सुरुवातीला असेच वाटत होते, पण असे काहीच नव्हते. उलट माझी दीदी तर कम नशिबी होती. तिने एवढ्या चांगल्या घरावर लाथ मारून दुसरीकडे पळून गेली होती. कदाचित ती एखाद्या बंगल्यामध्ये सुद्धा गेली असेल, पण तिचे आत्ताचे नातेवाईक ही गोष्ट विसरणार नाहीत की तिने पळून जाऊन लग्न केले आहे. आणि उद्या जर तिला मुलगी झाली तर तेच लोक त्या मुलीला सुद्धा ऐकवतील की तुझ्या आईने पळून जाऊन लग्न केले होते. परंतु पळून जाणाऱ्या मुली या गोष्टीचा सुरुवातीला कधीही विचार करत नाहीत की घरातून पळून जाणाऱ्या मुलींची कोणीही इज्जतच करत नाही. माझ्या सासूबाई खूप चांगल्या स्वभावाच्या होत्या. असे म्हणतात ना की ज्यांच्या मनामध्ये देवाविषयी भक्ती असते तो माणूस कधीही वाईट नसतो. तो माणूस वाईट असतो जो देवाला विसरून गेलेला असतो. पण माझ्या सासूबाई तर दिवसभर हातात जपमाळ घेऊन बसलेल्या असायच्या. खूप वेळ त्या पूजापाठ करण्यातच व्यस्त असायच्या. त्या घरातल्या कोणत्याच गोष्टीवर लक्ष देत नसायच्या किंवा बोलत नसायच्या. माहीत नाही का, पण त्यांच्याकडे पाहून माझ्या मनाला शांती मिळत असायची. पण लग्नानंतर या घरात राहून मी एक गोष्ट नोटीस केली होती की या घरात माझ्या सासूबाईंना कोणीही इज्जत देत नाही. म्हणजे त्यांना विचारून कोणतेही काम केले जात नसायचे. एवढेच काय, तर त्यांची मुलेसुद्धा त्यांच्याबरोबर चांगली वागत नसायची. कोणताच मुलगा त्यांचा सन्मान किंवा इज्जत करत नसायचा. कोणताच मुलगा त्यांच्या खाण्यापिण्याकडेही लक्ष देत नसायचा. माझ्या सासूबाईंना शुगरचा त्रास होता, तरीसुद्धा त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिले जात नसायचे. घरामध्ये जे काही बनले जायचे तेच त्यांना खायला लागायचे. आज घरामध्ये फक्त राईसच केला होता. तेव्हा मी सासूबाईंना म्हणाले, तुमच्या तब्येतीसाठी राईस चांगला नाही, मी तुमच्यासाठी भाजी भाकरी बनवते. माझ्या सासूबाई म्हणाल्या, नको ग, मला सवय नाही. जे काही घरात बनले जाते तेच मी खाते. मला कोणावरही ओझे बनवून राहायचे नाही. तसेही राईस खाल्ल्यानंतर थोडीशी शुगर वाढेल ना, मग त्याने काय एवढे होणार आहे. मी त्यांना म्हणाले, ते काही नाही आई, मी पटकन तुमच्यासाठी भाकरी बनवते आणि भाजी बनवते, मला जास्त वेळ लागणार नाही. असे म्हणून मी पटकन किचनमध्ये गेले. माझ्या सासूबाईंसाठी मी स्वयंपाक बनवत असतानाच माझा नवरा ऑफिसवरून घरी आला आणि आमच्या खोलीत निघून गेला. परंतु मी त्यांच्या मागे खोलीत गेले नाही, कारण किचनमध्ये माझे थोडेसेच काम शिल्लक राहिले होते. मी विचार केला होता की भाकरी भाजी झाली की सासूबाईंना जेवायला देते आणि मग आमच्या खोलीत जाते. माझ्या नवऱ्याने मला पहिलेच बजावून सांगितले होते की जेव्हा मी घरी येईन तेव्हा तू मला आपल्या खोलीत हवीस. जेव्हा मी आमच्या खोलीत गेले तेव्हा मला पाहून माझ्या नवऱ्याला खूपच राग आला होता. मला पाहताच तो म्हणाला,
मी तुला सांगितले होते ना, मी आल्यानंतर तू मला आपल्या खोलीत हवीस. मग आज मी ऑफिसवरून आल्यानंतर तू खोलीत का नाही आलीस? मी म्हणाले, एवढी रागावण्याची काहीच गरज नाही हो, मी तुमच्या आईसाठीच भाकरी बनवत होते. हे ऐकून तर माझ्या नवऱ्याला खूपच राग आला आणि तो रागातच म्हणाला, मी येऊन अर्धा तास झाला आहे. तू मला खोलीत येऊन विचारायला हवे होते की मला काय हवे आहे आणि काय नको. तू मला पाणी आणून द्यायला हवे होते आणि त्यानंतर कॉफी. आत्ताच्या आत्ता जा आणि माझ्यासाठी जेवण घेऊन ये. तेव्हा मी म्हणाले, अहो एवढे रागावता कशाला? मी तुमच्याच आईची सेवा करत होते ना. तुम्हाला तर या गोष्टीमुळे आनंद व्हायला हवा होता, पण उलट तुम्हीच माझ्यावर रागवत आहात. पण माझ्या नवऱ्याचे पुढचे बोलणे ऐकून मी खूपच हैराण झाले होते. जेव्हा माझा नवरा म्हणाला, काहीच गरज नाही माझ्या आईची सेवा करायची. माझ्या दोन्ही वहिन्या तर तिची सेवा करत नाहीत. जर तू ही जबाबदारी घेशील तर पुढे सुद्धा तुला या सर्व गोष्टी कराव्याच लागतील. आणि जर तू माझ्या वेळातील वेळ माझ्या आईला दिला तर मला ते चालणार नाही. हे ऐकून मी हैराण झाले होते. म्हणाले, त्यांची कोणीतरी सेवा करायला हवीच ना. त्यांचे आता वय झाले आहे, त्यांना शुगरचा त्रास आहे. माझा नवरा म्हणाला, तू आईचा विषय सोडून दे, तू स्वतःकडे लक्ष दे. माझ्या आईकडे खूप पैसे आहेत, ती तिचं पाहून घेईल. माझ्या नवऱ्याचे हे बोलणे मला काहीसे विचित्र वाटले. तरीसुद्धा मी माझ्या आईची, सासूबाईंची सेवा करत होते, कारण मी ही गोष्ट कधीच विसरू शकत नव्हते की त्यांनीच माझ्या आईवडिलांची इज्जत वाचवली होती. जर त्या वेळेला माझ्या सासूबाईंनी माझ्या आईचे बोलणे ऐकले नसते, माझ्या आईच्या बोलण्याला नकार दिला असता, तर तिथे किती गोंधळ झाला असता. आज आमच्या खानदानात 1% सुद्धा माझ्या पप्पांची इज्जत राहिली नसती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी लग्न करून सासरी आल्यामुळे मी माझ्या नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. माझ्या आईची जागा आता माझ्या सासूबाईंनी घेतली होती. मग त्यांची सेवा करणे हे माझे कर्तव्यच होते, म्हणूनच मी त्यांची सेवा करत होते. माझे सासर माझ्या माहेरापासून लांब दुसऱ्या शहरात होते, त्यामुळे आमच्या खानदानातील लोकांना हे माहिती नव्हते की माझ्या मोठ्या दीदीच्या जागी मी लग्न करून आली आहे. सगळे लोक हेच समजत होते की माझ्या दीदीचे लग्न होऊन ती सासरी आली आहे आणि मी माझ्याच घरी राहते. पण माझ्या आईवडिलांनी आमच्या नातेवाईकांना आणि शेजारच्या लोकांना सांगितले होते की माझी दीदी आणि तिचा नवरा लग्न झाल्यानंतर बाहेरच्या देशात गेले आहेत आणि मी शिकण्यासाठी दुसऱ्या शहरात माझ्या मावशीजवळ गेले आहे. माझे आईबाबा त्यांची इज्जत वाचवण्यासाठी खोटं बोलत होते, कारण काही झाले तरी समाजातील लोक आपल्याकडे उत्तर मागत असतात आणि आपल्याला त्यांना उत्तर देणे भागच पडते. म्हणूनच काही वेळा असे वागावेच लागते. 15 दिवसांनी दसरा हा सण होता, त्यामुळे माझ्या सासूबाईंनी सर्वांना पैसे दिले आणि म्हणाल्या, प्रत्येकजण स्वतःसाठी नवीन कपडे घेऊन या. जेव्हा माझ्या सासूबाई मला पैसे देण्यासाठी आल्या तेव्हा मी ते पैसे घेण्यास नकार दिला. मी म्हणाले, माझे आत्ताच लग्न झाले आहे, त्यामुळे माझ्याकडे खूप साऱ्या नवीन साड्या आहेत. तेव्हा माझी मोठी जाऊबाई म्हणाली, जर तुला पैशांची गरज नसेल तर तुझ्या वाटणीचे पैसे मला दे. तेव्हा मी फक्त हसले. पण माझ्या सासूबाई मोठ्या जाऊबाईंना म्हणाल्या, तुला तिच्या पैशांची काळजी करण्याची काहीच गरज नाही. हे रुपाचे पैसे आहेत. जेव्हा तिला गरज पडेल तेव्हा मी तिला तिचे पैसे देईन. तिचे पैसे माझ्याकडे सुरक्षित राहील. तेव्हा माझी मोठी जाऊबाई म्हणाली, तुमच्याकडे तर खूप काही पडले आहे, पण आम्हाला माहीत नाही की ते सुरक्षित आहे की नाही. एवढं बोलून जाऊबाई तिच्या रूममध्ये निघून गेली. माझी 2 नंबरची जाऊबाई सुद्धा कधी कधी माझ्या सासूबाईंना टोमणे मारत असायची. तेव्हा मी सासूबाईंना म्हणाले, तुम्ही या सर्व गोष्टी ऐकून का घेता? त्यांना काहीच उत्तर का देत नाही? तेव्हा सासूबाई म्हणाल्या, मला उत्तर देण्याची सवय नाही. मी उत्तर दिले की घरात भांडणे होतात. या सर्वांचे नशीब चांगले समज किंवा मी कम नशिबी समज. यांच्या लग्ना अगोदरच माझा नवरा या जगातून निघून गेला, नाहीतर त्यांनी या सगळ्यांना सुतासारखे सरळ केले असते. ते खूप शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे होते, पण ते लवकर मला सोडून या जगातून निघून गेले. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य पैसे कमवण्यासाठीच खर्च केले आणि आता आरामात घरी बसून खाण्याची वेळ आली होती, पण देवाने त्यांना लवकर बोलावून घेतले. ते सतत पैशांच्या मागे लागलेले असायचे, म्हणूनच तर माझी मुले बिघडली आहेत. आता माझी मुलं माझे काहीच ऐकत नाहीत ग.
म्हणून मी त्यांच्या कोणत्याच गोष्टींकडे लक्ष देत नाही किंवा काहीच बोलत नाही. सासूबाईंचे हे बोलणे ऐकून मी शांत झाले होते. पण ही एक गोष्ट विचार करण्याची होती की माझ्या दोन्ही मोठ्या जावांना अजूनही मूलबाळ झाले नव्हते. तसेही त्यांचे लग्न माझ्या लग्नापेक्षा 3-4 वर्ष अगोदरच झाले होते. आता मी माझ्या नवऱ्याच्या नकळत माझ्या सासूबाईंची सेवा करायचे. माझ्या नवऱ्याला समजायला नको याची मी मात्र काळजी घ्यायचे. एक दिवस अचानकच माझा नवरा लवकर ऑफिसवरून घरी आला. तेव्हा मी माझ्या सासूबाईंच्या पायांना तेल लावत होते. माझ्या सासूबाई मला म्हणाल्या, तू लवकर तुझ्या रूममध्ये जा बरं, नाहीतर माझा मुलगा तुला खूप ओरडेल. आता मला ओरडा नक्कीच खावा लागणार होता, कारण त्यांनी मला सासूबाईंची सेवा करताना पाहिले होते. म्हणून मी लगेच त्यांच्या मागे रूममध्ये गेले. रूममध्ये गेल्यानंतर माझा नवरा म्हणालाच, तू मला एवढी हुशार वाटत नव्हतीस, पण तू खूपच हुशार निघालीस. मी म्हणाले, तुम्हाला असे का वाटते आहे? आता मी काय केले? ते म्हणाले, तू माझ्या आईची सेवा यासाठीच करत आहेस कारण तुला माहिती झाले आहे की माझ्या आईकडे खूपच जास्त संपत्ती आहे आणि त्या संपत्तीची एकमात्र वारस माझी आईच आहे आणि आता लवकरच ती वकिलांमार्फत तिचे मृत्यूपत्र लिहून घेणार आहे आणि त्यात ती तिची संपत्ती कोणाच्या नावावर करणार आहे हे लिहून ठेवणार आहे आणि तुला वाटते की तिची सगळी संपत्ती तुझ्या नावावर व्हावी, म्हणूनच तू तिची एवढी सेवा करते. माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मी हैराण झाले होते. त्यावर मी म्हणाले की असे काहीच नाही. तुम्हाला तर माहिती आहे सासूबाईंचे आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत, म्हणूनच मी त्यांची सेवा करते. तेव्हा माझा नवरा म्हणाला, त्यामध्ये तुझा तर काही दोष नव्हता, दोष तुझ्या बहिणीचा होता. तेव्हा मी मनातल्या मनात नवऱ्याचे आभार मानले की चला, माझा नवरा एवढा तर मानतोय की माझा तेव्हा काहीच दोष नव्हता. कारण मला असेच वाटत होते की प्रत्येक गोष्टीसाठी मला दोषी ठरवले जाईल, कारण जे काही झाले होते ते सर्व माझ्या बहिणीमुळे झाले होते, कारण ती कोणासोबत तरी पळून गेली होती. पण आजपर्यंत माझ्या त्या बहिणीचा कधीही फोन आला नव्हता किंवा ती कुठे आहे याचा पत्तासुद्धा लागला नव्हता आणि आम्ही जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला नव्हता. पण आता ती माझ्या डोळ्यासमोर कधीच येऊ नये असेच वाटत होते, कारण तिच्या चुकीमुळेच मला आणि माझ्या आईवडिलांना कितीतरी गोष्टी सहन कराव्या लागत होत्या. त्या आम्हा लोकांनाच माहिती. आणि त्यातून पुढे जाऊन आता कुठे आम्ही आमचे आयुष्य जगू लागलो आहे. त्यामुळे आता आम्ही त्या विषयावर पडदा टाकण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता. असेच दिवस निघून जात होते. एक दिवस माझ्या मोठ्या दिराच्या रूममधून जोरजोरात भांडणाचा आवाज येऊ लागला. तेव्हा माझ्या नवऱ्याची झोपमोड होऊन त्याचे सुद्धा डोळे उघडले होते. तेव्हा माझा नवरा मला म्हणाला, तू कान बंद करून आराम कर, हे रोजचेच आहे, आज फक्त आवाज थोडा मोठा आहे एवढेच. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी तिघेही भाऊ एकत्र बसले होते आणि त्यांनी मला चहा बनवायला सांगितला होता. मी लपून ऐकले होते की ते माझ्या सासूबाईंच्या प्रॉपर्टीविषयी बोलत होते. संध्याकाळच्या वेळेला ते माझ्या सासूबाईंच्या रूममध्ये गेले आणि त्यांच्यासोबत वाद घालू लागले. माझ्या मोठ्या दिराने माझ्या सासूबाईंची मान पकडली होती. त्यांच्याकडे पाहून असे वाटत होते की ते आता माझ्या सासूबाईंचा जीवच घेतील. ते सासूबाईंना म्हणत होते की सर्व संपत्ती आम्हा भावांच्या नावावर करून दे, परंतु सासूबाई ते करण्यास तयार नव्हत्या. त्या म्हणत होत्या की मी लगेच थोडीच मरणार आहे, तुम्हाला कसली घाई लागली आहे, तुम्हाला लाज वाटायला हवी, तुम्ही कशा प्रकारे माझ्यासोबत बोलत आहात, मला त्रास देत आहात, मी तुमची आई आहे. तेव्हा माझा मोठा दीर म्हणाला, तू आत्ताच्या आत्ता आमचा हिस्सा लिहून दे, नाहीतर पुढे जाऊन आम्हाला खूप अडचणी येतील. जर तू आता सही केलीस तर सर्व काही ठीक होईल, नाहीतर पुढे जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम होईल. जर बाबा जिवंत असते ना तर त्यांनी आत्तापर्यंत या सर्व गोष्टी कधीच केल्या असत्या. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, जर तुमचे बाबा जिवंत असते तर अशा वागण्यामुळे त्यांनी तुम्हाला कानशिलात लावून घराबाहेर काढले असते. म्हणाले असते, तुमची आई जिवंत असताना तुम्ही तिच्याकडून अशा प्रकारे संपत्ती मागत आहात, तुम्हाला लाजा वाटत नाही का? आणि एक गोष्ट तुम्हालाही माहिती आहे की हे घर मी चालवते, तुमच्या बायकांचे सर्व खर्च मी उचलते, घरात लागणारे राशन माझ्या पैशातून येते, प्रत्येक सणासुदीला नवीन कपडे घेण्यासाठी मी तुम्हाला पैसे देते. तुम्ही लोकांनी घरासाठी 1 रुपया तरी खर्च केले आहेत का? अगोदर घर खर्चासाठी 30,000 रुपये लागायचे, पण आता 40,000 सुद्धा कमी पडत आहेत. माझ्या सासूबाई काही अशिक्षित महिला नव्हत्या, चांगल्या शिकलेल्या होत्या.
त्यांनी आपल्या मुलांना चांगलेच धारेवर धरले होते. माझ्या सासूबाईंच्या बोलण्यानंतर माझे दोन्ही दीर आणि त्यांच्या बायका तोंड वाकडं करत शांत बसल्या होत्या. मी मध्ये बोलायला गेले तर माझा नवरा म्हणाला, तुला बोलण्याची काहीच गरज नाही. माझ्या दोन्ही बहिण्या बघ कशा त्यांच्या नवऱ्यांना साथ देतात आणि तू मात्र माझ्या आईची कामवाली बनून राहिली आहेस. आता हळूहळू आमच्या घरामध्ये वाद वाढू लागले होते. या लोकांनी जाणून बुजून माझ्या सासूबाईंना त्रास द्यायला चालू केला होता. आता माझे दीर आणि जाऊबाई माझ्या सासूबाईंना नीट जेवणसुद्धा देत नव्हते. त्यांना एका रूममध्ये कैद करून ठेवले होते. मी मात्र लपून छपून माझ्या सासूबाईंना जेवण देत असायचे. त्या लोकांना असे वाटत होते की जर सासूबाईंना त्रास दिला तर त्या वैतागून स्वतःहून सर्व संपत्ती आपल्या मुलांच्या नावावर करतील. मग रोजच आमच्या घरामध्ये संपत्तीवरून वाद होऊ लागले. परंतु माझ्या सासूबाई ठामपणे म्हणाल्या, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हा लोकांच्या नावावर काहीच करणार नाही. तुम्हाला माझ्या संपत्तीमधील एक कवडीसुद्धा मिळणार नाही आणि जर माझे मन झाले तर मी तुम्हाला काहीच देणार नाही. ही सगळी संपत्ती माझ्या नवऱ्याने कमावली आहे. ही तुम्ही लोकांनी कमावलेली संपत्ती नाही. तुम्हाला राहायला घर मिळत आहे, जेवायला मिळत आहे, हे तुम्हा लोकांसाठी एवढेच खूप आहे. यामध्ये तुम्ही खुश राहा. तुम्हा लोकांची नियत मला समजली आहे. जर का माझी सर्व संपत्ती तुमच्या नावावर करून दिली तर तुम्ही लोक मला पोह्यातील कढीपत्त्याप्रमाणे बाजूला काढून फेकून द्याल. हे घर माझे आहे. माझ्या नवऱ्याने मोठ्या कष्टाने हे घर उभे केले आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर मी सोडून कुठेही जाणार नाही. माझ्या नवऱ्याने रक्ताचे पाणी करून ही सर्व संपत्ती जमा केली आहे. जर तुम्ही लोकांनी मला जास्तच त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी ही सर्व संपत्ती एखाद्या अनाथ आश्रमाच्या नावावर करून निघून जाईन. माझ्या सासूबाईंच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर माझा नवरा आणि दीर एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते. एकमेकांच्या डोळ्यांनी काहीतरी इशारा करू लागले आणि सासूबाईंच्या रूममधून बाहेर निघून गेले. परंतु आता माझ्या सासूबाई खूपच काळजीत राहू लागल्या होत्या. आपल्याला मूल व्हावे यासाठी माणूस कोणकोणत्या परिस्थितीतून जातो. आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्याचा विचार करत असतो. त्यासाठी स्वतःला किती कष्ट सहन करावे लागले तरी त्याची तो पर्वा करत नाही. कारण आपल्या मुलांना आपल्याला मोठे झालेले पाहिजे असते. जगातील प्रत्येक सुख आपल्या मुलाला कसे मिळेल यासाठी आपण झटत असतो. पण इथे तर माझ्या सासूबाई 3 मुलांच्या आई होत्या. मला या गोष्टीची लाज वाटत होती की त्यांचा एकसुद्धा मुलगा त्यांच्या बाजूने नव्हता. दुसरीकडे त्यांच्या मुलांनी प्लॅन बनवला होता की सर्व कागदपत्रे तयार करून त्याच्यावर आईची सही घेण्याऐवजी जबरदस्तीने तिचा अंगठा घेऊया. परंतु ही गोष्ट माझ्या सासूबाईंच्या कानापर्यंत पोहोचली. त्यामुळे त्यांनी आपल्या 3 मुलांना खूप गोष्टी ऐकवल्या होत्या. त्या म्हणत होत्या की आता माझ्याच मुलांनी हद्दपार केली आहे. दिवस रात्र त्यांच्या बायका मला खूप त्रास देत आहेत. माझा नवरासुद्धा सासूबाईंचे बोलणे ऐकत होता. माझ्या सासूबाई कधीच त्यांच्या सुनांबरोबर वाईट वागल्या नव्हत्या किंवा कोणत्याही सुनेला कधीही टचके टोमणे मारत नसायच्या. तरीसुद्धा त्यांच्या 2 सुना त्यांच्या दुश्मन झाल्या होत्या. हे पाहून मला खूपच सासूबाईंचे वाईट वाटत होते. एक दिवस तर हद्दच झाली. 3 मुलांनी आपल्या आईवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. हे पाहून माझ्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले होते. माझ्या सासूबाईंची तब्येत खराब झाली होती. अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःला एका रूममध्ये बंद करून ठेवले होते. त्या आपल्या मुलांच्या अशा वागण्यापासून खूपच वैतागल्या होत्या. आपली मुले कोणत्या थराला जाऊ शकतात हे त्यांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी स्वतःचा रूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता आणि आता त्या बंद रूममध्येच राहत होत्या. एक दिवस माझा नवरा माझ्याकडे आला आणि म्हणाला, आमची आई आमच्या हातचे पाणीसुद्धा पित नाही. जर तू तुझ्या हाताने तिला जेवण दिलेस तर ती नक्कीच जेवेल. त्या जेवणात आपण बेशुद्ध होण्याचे औषध टाकूया. जर आई बेशुद्ध झाली तर आपल्याला तिचा अंगठा घेता येईल. हे ऐकून मी खूपच आश्चर्यचकित झाले होते. तेव्हा मी माझ्या नवऱ्याला स्पष्टपणे सांगितले की हे मी काम करू शकणार नाही. यावर माझा नवरा म्हणाला, यामध्ये तुझेच सुद्धा बली होईल ना. तुला सुद्धा संपत्ती मिळेल ना आणि तुला संपत्ती मिळाल्यानंतर तू सुद्धा ऐशो आरामात जगशील. माझ्या भावांच्या बायका बघ कशा मजेत जगत आहेत.
माझे तर नशीबच फुटके आहे जी तुझ्यासारखी बायको मला मिळाली आहे. तू चांगल्यापणाचा आव आणून तुला काहीही मिळणार नाही. ती तुझी सासू आहे आणि सासू सुनेमध्ये कधीही मैत्री होत नाही. मी सांगितल्याप्रमाणे तू केलेस तर सर्व संपत्ती आपल्याला मिळेल. तेव्हा मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, ती तुमची जन्मदाती आई आहे, तरीही तुम्ही तिच्यावर एवढे अत्याचार का करत आहात? तेव्हा माझा नवरा म्हणाला, ती जन्मदाती आई असली तरी ती आमच्यावर प्रेम करत नाही. जर तिने आमच्यावर प्रेम केले असते तर तिने आतापर्यंत सगळी संपत्ती आमच्या नावावर कधीच केली असती. पण तिचे मन आमच्यावरून उडाले आहे, म्हणूनच ती आता तिची संपत्ती आमच्या नावावर करणार नाही, तर एखाद्या अनाथाश्रमाला देणार आहे. मग तर आमच्या हाती काहीच लागणार नाही ना. मला माहिती होते की माझ्या नवऱ्याने आणि माझ्या दिरांनी त्यांच्या आईची सेवा कधीच केली नव्हती. त्यांना कधीच खुश ठेवले नव्हते. म्हणूनच त्यांच्या मनातून त्यांच्या मुलांचे प्रेम कमी झाले होते. माझ्या सासूबाई सर्व संपत्ती अनाथ आश्रमाला देण्या अगोदर त्यांच्या मुलांना सर्व संपत्ती त्यांच्या नावावर करून घ्यायची होती. माझ्या नवऱ्याने सुरुवातीला मला खूपच प्रेमाने समजवले, परंतु तरीही मी नकार दिल्यावर तो मला म्हणाला, जर तू माझे काहीच ऐकले नाहीस तर मी तुला घटस्फोट देईन. त्यावर मी म्हणाले, ठीक आहे, घटस्फोट मिळाला तर मला काहीच फरक पडणार नाही. मी माझ्या आईसमान सासूबाईंसोबत धोका करण्यास तयार नाही. जो व्यक्ती आपल्या आईचा सांभाळ करू शकत नाही, तिच्या जीवावर उठतो, अशा माणसाबरोबर मलाच राहायचं नाही. पुढे जाऊन तुम्ही पैशासाठी तुमच्या बायकोला सुद्धा विकून टाकसाल. हे ऐकताच माझ्या नवऱ्याने मला कानाखाली दिली होती. त्यांना खूप राग आला होता. माझ्या नवऱ्याच्या अशा कृतीमुळे माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. म्हणून मी तिथून शांतपणे किचनमध्ये गेले आणि काम करू लागले. मी माझ्या नशिबाला दोष देत रडत होते, कारण मी कोणालाच काहीच बोलू शकत नव्हते. माझे आईवडील मजबूर होते. त्यांची एक मुलगी काळे तोंड करून निघून गेली होती आणि एक मुलगी अजून लग्नाची होती. म्हणून मी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे ओझे देण्याचा विचार करत नव्हते. मी शांतपणे माझे काम करत राहिले. जेव्हा मला माझ्या सासूबाईंनी पाहिले तेव्हा त्या म्हणाल्या, तुझ्या चेहऱ्याला काय झाले आहे? तुझ्या गालांवर हे लाल निशाण कसले आहे? सासूबाईंना सांगितले होते की मी घसरून पडले म्हणून माझ्या गालांवर लागले. पण माझ्या सासूबाई म्हणाल्या, पोरी, मी आता 70 गाठायला आले आहे. मला माहिती आहे तू पडली नाहीस तर तुझ्या नवऱ्याने तुझ्यावर हात उचलला आहे. मग आता मला सांग, त्याने तुझ्यावर हात का उचलला? मी सासूबाईंना म्हणाले, नाही आई, असं काहीच नाही. आमचा असाच थोडा वाद झाला होता. मला खरं कारण सांगून त्यांना काळजीत पाडायचे नव्हते. माझ्या सासूबाईंना माहिती झाले होते की त्यांच्या मुलाने माझ्यावर हात उचलला आहे. तरीसुद्धा त्यांनी मला जास्त काही प्रश्न विचारले नाही आणि माझ्या डोक्यावर हात ठेवत मला आशीर्वाद दिला की देव तुला नेहमी खुश ठेव. एवढे बोलून त्या आपल्या रूममध्ये निघून गेल्या होत्या. आज वातावरण खूपच खराब होते. वारे वादळ सुटले होते. जोरात पाऊस पडत होता आणि विजांचा कडकडाट होत होता. असे वाटत होते आज काहीतरी अघटित घडणार आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेले होते. मी सुद्धा शांतपणे माझ्या बेडवर पडले होते, परंतु मला झोप येत नव्हती. मला सारखी माझ्या सासूबाईंची आठवण येत होती आणि त्यात हे वातावरण. 3 मुले असून सुद्धा त्यांची किती वाईट अवस्था झाली होती. या विचारातच माझा डोळा कधी लागला मला समजलेच नाही. अर्ध्या रात्री मला कोणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज आला आणि त्या आवाजाने माझी झोप मोड झाली. मी धावतच माझ्या सासूबाईंच्या रूममध्ये पोहोचले तेव्हा समोरील दृश्य पाहून माझी शुद्धच हरपली. माझ्या सासूबाई वेदनेने ओरडत होत्या. त्यांचे किंचाळणे, त्यांचे ओरडणे बाहेरच्या विजांच्या कडकडण्याच्या आवाजात हरवले होते. सासूबाईंची 3 मुले आणि 2 सुना त्यांच्या आजूबाजूला होत्या. त्यांनी जोर जबरदस्ती माझ्या सासूबाईंचा अंगठा त्या कागदपत्रांवर घेतला होता. त्यांनी माझ्या सासूबाईंचा हात वाईटरित्या पिरगळला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी माझ्या सासूबाईंना मारहाण केलेली सुद्धा दिसत होती. मी त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेले तर माझ्या नवऱ्याने मला पकडले आणि एका रूममध्ये ओढत नेऊन लॉक करून टाकले. मी खूप ओरडत होते, रडत होते, पण माझे कोणीच ऐकले नाही.
सकाळी जेव्हा मला रूममधून बाहेर काढले तेव्हा मला कळाले की या लोकांनी माझ्या सासूबाईंना कोणत्या तरी वृद्धाश्रमाच्या बाहेर सोडून दिले आहे. माझ्या सासूबाई घरात नव्हत्या. हॉलचा दरवाजा उघडाच होता. माझ्या सासूबाईंना फरफटत नेले होते त्याचे निशाण स्पष्टपणे दिसत होते. आता तिघेही भाऊ आणि त्यांच्या 2 बायका खूपच खुश दिसत होत्या, कारण त्यांच्या हातात सर्व संपत्तीचे कागदपत्र आले होते. जेव्हा मी त्यांना म्हणाले की तुम्ही तुमच्या आईबरोबर खूपच चुकीचे केले आहे, देव तुम्हाला कधीच या गोष्टीसाठी माफ करणार नाही, तुम्हाला याची शिक्षा नक्कीच भेटणार, तेव्हा माझा मोठा दीर माझ्या नवऱ्याला म्हणाला, तुझ्याकडे आता खूप संपत्ती आहे, आता तुझ्या या बायकोचा काहीतरी सोक्षमोक्ष लाव, नाहीतर हिला घटस्फोट देऊन टाक, नाहीतर ही बाई उद्या सर्वांना जाऊन सगळे सत्य सांगेन, म्हणून हिला आत्ताच्या आत्ता घटस्फोट देऊन घराबाहेर हाकलवून दे. तेव्हा माझ्या नवऱ्याने मला लगेच हाताला धरले आणि फरफटत नेऊन घराबाहेर ढकलले आणि दरवाजा लावून घेतला. तेव्हा माझ्या मनात खूप विचार येत होते. मी ठरवले होते की मी माझ्या सासूबाईंची मदत करणार, कारण त्यांच्या बाबतीत खूपच चुकीचे झाले होते. मुलांनी त्यांची संपत्ती स्वतःच्या नावावर करून सुद्धा त्यांना जखमी अवस्थेत घराबाहेर काढले होते आणि मलाही आता घराबाहेर काढले होते. परंतु मी जाताना त्यांना सांगितले होते की तुम्हाला तुमच्या पापाची शिक्षा नक्कीच मिळणार. तेव्हा माझा दीर हसून म्हणाला की शिक्षा नाही तर आता आमची मज्जा आहे. माझ्या नवऱ्यानेही मला धमकी दिली होती की तुझ्या घरच्यांना मी बदनाम करणार आहे, उंच मानेने ते कसे जगतात तेच मी पाहतो. तेव्हा मला खूप वाईट वाटले होते. मी हाच विचार करत घराच्या बाहेर आले आणि थोडीच दूर गेले तर मला माझ्या पायाखालची जमीन हलल्यासारखी वाटली आणि क्षणातच जमीन जोरजोरात हालू लागली. कदाचित भूकंप आला होता, म्हणून मी तिथून पळत पळत जाऊन शेजारच्या एका मोठ्या मैदानात पोहोचले होते. क्षणातच खूप मोठा आवाज आला आणि मी माझ्या कानांवर हात ठेवला. माझ्या डोळ्यांसमोर खूप साऱ्या घराच्या भिंती हालत होत्या. काही घरांच्या भिंती खचल्या होत्या तर काही घरांच्या भिंतींना तडे गेले होते. माझी आमच्या घराकडे नजर गेली तर आमचे घर पूर्ण जमीनदोस्त झाले होते. मी ते पाहून खूप घाबरले होते आणि खूप मोठमोठ्याने रडत होते. पण थोड्या वेळाने शांत झाले आणि वर आभाळाकडे पाहिले, कारण ज्या लोकांनी खूप वाईट काम केले होते त्या वाईट कामाची शिक्षा त्यांना लगेचच मिळाली होती. कारण माझ्या घराकडे पाहून वाटत होते की त्यामध्ये कोणीही वाचलेच नसणार. कदाचित मला अजून आयुष्य लाभले असेल, म्हणूनच मी त्या घरातून बाहेर पडले असेल. आता मी माझ्या सासूबाईंचा शोध घेऊ लागले. जेव्हा मला माझ्या सासूबाईंचा पत्ता सापडला त्या दुसऱ्या शहरात एका वृद्धाश्रममध्ये होत्या, तेव्हा मी लगेच तिथे जाऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. जेव्हा माझ्या सासूबाईंना समजले की त्यांची 2 मोठी मुलं आणि त्यांच्या बायका या जगात नाहीत आणि त्यांचा छोटा मुलगा हॉस्पिटलमध्ये मरणाशी झुंजत येत आहे, तेव्हा त्यांना हे ऐकून खूप मोठा धक्का बसला होता. त्या निशब्द झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. तेव्हा मी विचार करत होते की आईची माया कशी असते ना. ज्या मुलांनी तिला मरण यातना दिल्या तरीसुद्धा त्याच मुलांसाठी आज या माऊलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आईचे काळीज असेच असते. मी माझ्या सासूबाईंवर हॉस्पिटलमध्ये महिनाभर उपचार केल्यानंतर त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या होत्या. पण माझ्या नवऱ्याचा हॉस्पिटलमध्येच उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्या डोक्याला खूप मार लागला होता. आता मी माझ्या सासूबाईंसोबत एका फ्लॅटमध्ये राहते, जो फ्लॅट माझ्या सासूबाईंनी रेंटवर दिला होता. मी त्यांना एकटीला सोडू शकत नव्हते. मी त्यांना म्हणाले होते की तुम्ही माझ्यासोबत माझ्या माहेरी चला. माझे आईवडीलसुद्धा एकटेच आहेत, त्यांनासुद्धा माझी गरज आहे. आपण सर्वजण एकत्र राहू. पण माझ्या सासूबाई तयार होत नव्हत्या. शेवटी मी आणि माझ्या आईवडिलांनी खूप समजावून माझ्या सासूबाई तयार झाल्या आणि आता आम्ही सर्वजण एकत्र खूप आनंदात राहत आहोत. माझ्या छोट्या बहिणीचे पण लग्न झाले आणि आता मला दुसरे लग्न करण्यासाठी माझे आईवडील आणि सासूबाई म्हणत होत्या, पण मी त्यांना सरळ सरळ नकार दिला होता. माझ्या सासूबाईंच्या 3 मुलांनी पैशांच्या लोभापायी सगळ्या हद्द पार केल्या होत्या, पण त्यांना देवाने लगेचच शिक्षा दिली होती. देवाने दाखवले होते की जेव्हा एखाद्या आईचे मन दुखले जाते तेव्हा शिक्षा मिळण्यास कधीच उशीर होत नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या कथेतून काय शिकायला भेटले ते कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा
आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.